मी डॉक्टर अथर्व शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स माड महाराष्ट्र राज्य। आम्ही जो सेंट्रल माड, BMC माड, MSRDA, ASMI, MSMTA या सर्व संयुक्त संघटनांनी जो संप पुकारलेला होता त्या संपाबाबत माननीय उच्च न्यायालयाने आज सुओ मोटो रिट पिटिशन दाखल करून घेतलं। हा सुओ मोटो रिट पिटिशन आजची त्याची सुनावणी दुपारी 1 वाजता झाली। त्याच्यामध्ये आम्हाला 12:15 वाजता कळवण्यात आलं की हा सुओ मोटो आहे, त्यामुळे आम्हाला कोणी वकील देता आला नाही। पण माड या संघटनेकडनं महाराष्ट्राच्या रेसिडेंट डॉक्टर्सच्या वतीनं मी माननीय उच्च न्यायालयासमोर आमचे जे काही मुद्दे होते तो ठेवण्याचा प्रयत्न केला। जितका मला समजण्यात आले तेवढे मी मुद्दे तिथे पुटफोत करण्याचा प्रयत्न केला त्या वेळेमध्ये। तो आम्ही जेवढे काही मुद्दे दिले त्यांचं असं म्हणणं होतं की ते बाकीच्या ज्या केसेस चालू आहेत त्या त्यांच्या विशिष्ट वेळेनं चालू होतील। माननीय आजचे जे उच्च न्यायालय होतं त्यांनी सांगितलं की जे बाकीचा बेंच आहे त्यांना आम्ही विनंती करू की त्या केसचा लवकरात लवकर निर्णय लावण्यात यावा। पण आजचं जे रिट पिटिशन सुओ मोटो होतं डॉक्टर्सच्या संपाबाबतचं, त्याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला हेच निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आजच्या आज संप मागे घ्यावा। तुम्ही डॉक्टर्स आहात, तुम्ही रुग्णसेवा कधीही खंडित करता येऊ शकत नाही तुम्हाला। तुम्ही डॉक्टर्स म्हणून हा संप मागे घेतला पाहिजे आणि ॲप्रिशिएट केलं आम्हाला कोर्टानं की तुम्ही हा संप मागे घेतला तर तुम्हीच रुग्णांचं भलं कराल। आम्ही माननीय उच्च न्यायालयाला हे चांगल्या हेतूने कळवलं की आम्ही कोणत्याही प्रकारचा इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद केल्या नव्हत्या। कुठल्याही सर्व्हिसेस अशा ज्यानं पेशंट दगावू शकतो किंवा पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा कोणत्याही सर्व्हिसेस आम्ही बंद केल्या नव्हत्या। त्या सर्व सर्व्हिसेस, सर्व सेवा सुरू होत्या। NICU, ICU, PM डिपार्टमेंट, लॅबोरेटरी डिपार्टमेंट, ब्लड बँक हे सर्व सुरू होतं। त्यामुळे पेशंटच्या जीवाला कोणताही धोका आत्तापर्यंत उद्भवलेला नाही। आणि माड ही संघटना सेंट्रल असेल, BMC असेल, ही संघटना नेहमी महाराष्ट्र राज्यातल्या रुग्णांसाठी कार्यतत्परतेनं उभी राहिलेली आहे आणि अजूनही भविष्यात ती उभी राहणार। या संघटनेचा अध्यक्ष आज मी आहे, उद्या कोणी दुसरा असेल, पण ही संघटना ह्याचं मूलभूतच आहे की रुग्णसेवा। त्यामुळं हा वैयक्तिक माझा वाद नसताना संघटनेचा वाद होता, अजून राहील। आम्ही जो संप आहे तो संपाचं आम्ही निदर्शनं हे नक्कीच करणार आहोत। आमच्या निदर्शनाचं काय स्वरूप असेल किंवा आम्ही कशा प्रकारची निदर्शनं करू किंवा कोणत्या स्वरूपात करू आणि कुठल्या सेवा बंद राहतील किंवा नाही राहणार ह्याच्याबद्दलचं अधिक माहिती आम्हाला कोर्टाचे जे लेखी आदेश असतील किंवा लेखी निर्देश असतील हे प्राप्त झाल्यावर आम्ही आपल्या सर्वांसमोर ठेवू। आम्ही प्रेस नोट आमची रिलीज करू। पण आत्ता ह्या घडीला आमचा जो संप होता, संप हा शब्द तर आमचा संपुष्टात माननीय उच्च न्यायालयाचा मान ठेवून, सम्मान ठेवून, त्यांचे निर्देश पालन करून तो बाजूला गेलेला आहे। निदर्शने हा जी मागणी आहे त्याच्यासोबत सरकारसोबत चर्चा करणे, याच्याबद्दल पाठपुरावा करणे ही माडची भूमिका ठाम राहील। याच्यासाठी प्रत्येक निवासी डॉक्टर कार्यरत असेल, ही भूमिका आमची कधीही बदलणार नाही। रुग्णसेवा हाच आमचा पहिला मुद्दा असल्या कारणामुळं आणि पेशंटचीच हेळसांड होऊ नये म्हणूनच आम्ही हा संप पुकारला होता की क्रॉसपॅथी, मिक्सोपॅथी, एखाद्या दुसऱ्या पॅथीचा माणूस दुसऱ्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करताना जर पेशंट दगावला तर त्याची कुणाची जबाबदारी? एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरनं 2 ॲलोपॅथी आणि 2 होमिओपॅथी ड्रग्ज दिले आणि पेशंट जर दगावला तर तो कशामुळे दगावला हे कोण विचारणार आणि कोण त्याला जाब विचारणार आणि ते कोण संशोधन करणार त्या विषयावर? डॉक्टर म्हणेल की हे होमिओपॅथीमुळे झालंच नाही, तो म्हणेल नाही ॲलोपॅथीमुळे पण झालंच नाही, तर ह्याची सुरक्षितता कोण तपासणार? आणि ह्या सर्वांबाबत आमचे जे मागण्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना देखील दिल्या, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय, सचिव महोदय सर्वांना दिल्या। आज माननीय उच्च न्यायालयासमोरही आम्ही त्या सादर केल्या। पण माननीय उच्च न्यायालयाचे आम्हाला हे निर्देश आहेत की तुम्ही आजच्या आज IMA असेल, मार्ड असेल, बाकी ज्या संघटना असतील आजच्या आज संप मागे घ्यावा। आणि माननीय उच्च न्यायालयाचा आदेश हा सर्वोत्तर आदेश आहे, त्याच्यावर आदेश कोणता आमच्यासाठी, आम्ही ज्युडिशरीचा प्रचंड सन्मान करतो आणि महाराष्ट्राच्या ज्युडिशरीचा, भारताच्या संविधानानं दिलेल्या ज्युडिशरीचा आम्ही पूर्णतः सन्मान करतो आणि कुठल्याही प्रकारे आम्ही त्याचा अवमान करणार नाही। जे आम्हाला कोर्टानं निदर्शने दिली आहेत, कोर्टानं शासनाला हे देखील सांगितलं आहे की तुम्ही ह्यांना टेबलवर घ्या, चर्चा करा आणि ह्यातनं मध्यमार्ग काढा। तर हे पण मी स्वतः पुटफोत केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयासमोर आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार लवकरात लवकर आम्हाला चर्चेला बोलवेल आणि चर्चेला बोलवून ह्यातनं कोणता मार्ग काढता येईल आणि कुठं मध्य निघेल आणि ह्यातनं आपल्याला काय पेशंटच्या हिताचं करता येईल यासाठी सरकार आमच्यासोबत चर्चा करावी अशी आमची नम्र आणि कळकळीची विनंती आहे आजच्या ह्या यंग डॉक्टर्सकडून। 12 वर्षापासून माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेबांशी आम्ही गेल्या 2 दिवसाखाली त्यांच्या बंगल्यावर भेटलो। त्यांच्या कार्यालयामध्ये 28 जुलैला बैठक झाली, त्याच्या आधी 2 बैठका झाल्या। 25 सप्टेंबर 2025 रोजी माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला आवाहनपत्र लिहिलं की तुम्ही संपावर जाऊ नका। त्यांचा आदर करून आम्ही संपावर गेलो नाहीत त्यावेळेला,
पण आत्ता सिच्युएशन अशी आली होती की आम्हाला संप करणे ह्याच्या पलीकडे काही नव्हतं, म्हणून आम्ही संप पुकारला. माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदयांना देखील आम्ही हेच सांगितलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही उच्च स्तरावर घ्या. इथे होत नसेल केंद्राकडनं त्याच्या गाईडलाईन्स मागवा आणि केंद्राला त्याच्या विचारात घेऊन ह्याच्या पुढची जी कारवाई असेल ती करा. 12 वर्षापासून तुमची ही प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही 4 वेळेला स्टे देखील मागितला होता या संदर्भात, तरी देखील ही नोंदणी दिली गेली आणि त्यामुळे तुम्ही ह्या प्रवृत्त झालात हे आंदोलन करायला. मग तुम्हाला तुम्ही जेव्हा हे सगळं नोटीस दिली होती की बाबा आम्ही आंदोलन करणार आहोत, संप पुकारणार, तेव्हा प्रशासनानं काही म्हणजे तुमच्याशी प्रशासनानं आमच्याशी चर्चा केली, टेबलवर आले, पण आम्हाला निर्देश दिले की हे होऊ शकत नाही, ह्याच्यावर काही करता येणार नाही, तुम्ही संपावर जाऊ नका, हे न्यायप्रविष्ट आहे, न्यायालय जेव्हा निर्देश देईल तेव्हा आम्ही कारवाई करू. पण आमची विनंती सरकारला होती, जर हे न्यायप्रविष्ट आहे तर न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत आपण थांबावं. न्यायालयाचा जो काही अंतिम निर्णय येईल त्याला आम्ही स्वीकारू, त्याचा सन्मान करू आणि त्याच्यानुसार आम्ही काम आमचं करू. पण ते न्यायालयाचा निर्णय येण्याच्या आधीच शासनानं ही जी घाई केली आणि जे रजिस्ट्रेशन्स द्यायला सुरुवात केली त्याचा आम्ही निषेध पूर्णतः नोंदवलेला आहे आणि अजूनही आम्ही तो कठोर शब्दात माडकडून, सेंट्रल माड, BMC माड करून आम्ही नोंदवत आहोत की ही जी गडबड त्यांनी केलेली आहे त्याचा पूर्णतः निषेध आहे. ही गडबड करण्याच्या ऐवजी त्यांनी चर्चा करून कोर्टाचा अंतिम निकाल आल्यानंतर हे जर दिलं असतं, निकाल आमच्या विरोधात असतं तर आम्ही तो मान्य केला असतं. तुम्ही संप मागे जो निर्णय घेतला उद्यापासून ते सर्व चालू राहील? ह्याबाबतच मी सांगितलं जसं की आम्हाला कोर्टाचा निर्देश देण्यात आलेले आहेत की ही जी OPD होते, सगळ्या ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस तुम्ही ज्या बंद केलेल्या आहेत त्या चालू करा, असे कोर्टाने आम्हाला निर्देश दिलेले आहेत. लेखी स्वरूपात ते निर्देश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मेडिकल कॉलेजेसशी चर्चा करू, तिथल्या लोकल जे कॉलेजेस आहेत तिथल्या मार्ड अध्यक्षांशी आम्ही चर्चा करू आणि त्या लोकल मार्ड अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर आमचं जे स्वरूप असेल ते आम्ही स्पष्ट करू.